welcome to my channel Atulit English Academy. Today we are going to learn the auxiliary verb means the models part 3. Must, ought, need, dare and used to. These models we are going to study in this video. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक मॉडेल्स बघितले. त्याच्यामध्ये कॅन, कुड, मे, माइट, विल, शाल याचा अभ्यास आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आज आपल्याला मस्टचा उपयोग बघायचा आहे. मस्टचा उपयोग करताना मस्ट म्हणजे आवश्यकता, निश्चितता दर्शवण्यासाठी, खात्री देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मस्ट. मग याच्यामध्ये निश्चितता जर दर्शवायची असेल तर त्याचा उपयोग कसा करायचा ते बघा. पहिला यूज बघूया मस्ट. मस्ट मीन्स यू मस्ट obey my order. मस्ट obey म्हणजे पाळल्या गेलीच पाहिजे, तू माझी आज्ञा पाळलीच पाहिजे. एखाद्या कृतीवरती जर भर द्यायचा असेल म्हणजे इथे आज्ञा आहे, ऑर्डर आहे. मस्टचा उपयोग आपल्याला वाक्यामध्ये सगळ्यात पहिले एखाद्या कृतीवरती भर देण्यासाठी जेव्हा आपण वापरतो तेव्हा ती कृती त्या व्यक्तीकडून केली गेलीच पाहिजे. तर त्याकडून यू मस्ट ऑबे माय ऑर्डर, तू माझी आज्ञा पाळली पाहिजे. आज्ञा पाळण्यासाठी, निश्चितता दर्शवण्यासाठी मस्टचा उपयोग हा केला जातो. याच्या व्यतिरिक्त मस्टचा उपयोग हा परत बघा, यू मस्ट नैतिकता दर्शवण्यासाठी यू मस्ट पे द टॅक्स. आता इथे मस्ट पे म्हणजे पाळले पाहिजे. आपण नैतिकता याच्यामध्ये इथे आज्ञा पाळली पाहिजे, तर इथे नैतिकतेचं बंधन पाळलं पाहिजे. बंधन पाळण्यासाठी मस्टचा उपयोग केलेला आहे या वाक्यामध्ये. म्हणजे दुसरा हे बंधन पाळण्यासाठी, नैतिकतेचं बंधन पाळण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करता येतो किंवा मस्टचा उपयोग केला जातो. नंतर इथे तिसरा उपयोग त्याच्यामध्ये एखादी गोष्ट नकारार्थी जर सांगायची असेल तुम्हाला, समजा की चिल्ड्रेन किंवा यू मस्ट नॉट प्ले ऑन द रोड. यू मस्ट नॉट प्ले ऑन द रोड. तुम्ही रोडवरती खेळू नका. म्हणजे या ठिकाणी इथे तुम्हाला म्हणजे तुम्ही खेळायलाच नको असं प्रकारचं तुम्हाला सल्ला आणि नैतिकतेचं बंधन या वाक्यामधून दिलेलं आहे. म्हणजे नकारार्थी वाक्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. जसं आणखी एखादं जे कर्तव्य आहे आपलं, कर्तव्य पार पाडण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. किंवा दाट शक्यता आहे, समजा यू मस्ट मीट टू माय फ्रेंड. तू नक्कीच माझ्या मित्राला भेटलेला असावा. म्हणजे या ठिकाणी दाट शक्यता व्यक्त केली आहे. मस्ट भेटलेला असलाच पाहिजे तू. म्हणजे जर आपल्याला काही शंका असेल, संशय असेल तर त्याच्यातली दृढता सांगण्यासाठी याचा उपयोग या वाक्यामध्ये मस्टचा उपयोग केलेला आहे. तिथे आपल्याला निश्चितता दिसते आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी सुद्धा मस्टचा उपयोग करता येतो. तो कसा की समजा जज आहे, अ जज, JUDGE, a judge must be impartial. A judge must be impartial. Impartial म्हणजे जो भेद करत नाही असा, पार्टिशन करत नाही असा. म्हणजेच a judge must be impartial. तो निस्पृह असला पाहिजे.
याच्याही बाजूचा नाही त्याच्याही बाजूचा नाही, त्याला म्हणतात निस्पृह, इम्पार्शियल म्हणतात त्याला, कुठलीही बाजू न घेणार. तर हे या ठिकाणी त्याचं नैतिक कर्तव्य आहे जजचं. द जज मस्ट बी इम्पार्शियल. म्हणजे मस्टचा उपयोग करताना आज्ञेसाठी उपयोग केला जातो, एखादं नैतिक कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याचा उपयोग होतो, आणखी आपल्याला सल्ला देण्यासाठी, परंतु त्याच्यामधून आणखी तिथेही बंधन कर्तव्य आवश्यकता आहे ही या तिसऱ्या वाक्यामध्ये दिसते. एखादी शक्यता, दाट शक्यता आहे की ती व्यक्त करण्यासाठी ठोसपणे सांगू शकतो आपण. वेन वी ट्रेस ऑन पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी वी से दॅट यू मस्ट मीट माय फ्रेंड, तू नक्कीच माझ्या मित्राला भेटलेला असला पाहिजे. आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी जे नैतिक जबाबदारी असते ती नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो. मस्टचा उपयोग हा आणखी इनडायरेक्ट स्पीच मध्ये सुद्धा केलेला जातो. अशा प्रकारे या ठिकाणी मस्टची ही उदाहरणं आहेत. ही उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत तुम्हाला. आणि याच्यानंतरचा जो उपयोग आहे हा उपयोग आपण पाहणार आहे दुसरा. मस्टच्या नंतर आपण दुसरा उपयोग पाहणार ऑट टू. ऑट टू. ऑट टू चा उपयोग कशासाठी केला जातो बघा इथे. आता ऑट टू म्हणजे कर्तव्य पार पाडणं, नैतिक बंधन. आता ऑट टू चा उपयोग कर्तव्य पार पाडणे किंवा नैतिक बंधनासाठी ऑट टू चा उपयोग करायचा आहे. मग ऑट म्हणजे यू OUGST ought to help your NEIGHBOUR. You ought to help your neighbor. तू नक्कीच किंवा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला मदत केली पाहिजे. असं या ठिकाणी ऑट टू हेल्प म्हणजे मदत करायला हवी, मदत करायला पाहिजे. नैतिक कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे आपली ती. आपण शेजाऱ्याला मदत करणं हे आपलं नैतिक काम आहे किंवा ते आपल्या मनात मॉरल आहे ते. आणखी याच्या व्यतिरिक्त आपण एक उदाहरणं बघूया. बघा या मस्टच्या व्यतिरिक्त आणखी पुढची काही उदाहरणं बघू. परत इथे बघा ऑट टू ची काही उदाहरणं मी लिहितो आहे. आता पहिलं ऑट टू च आणखी एक उदाहरण बघा. आणखी एक बघा की द रिच. दुसरं उदाहरण पाहू. द रिच OUGST ought to help the poor. पुअर म्हणजे श्रीमंत लोकांनी गरिबांना मदत केली पाहिजे. आपण आहे समजा. तिसरं उदाहरण पहा. वी OUGST ought to respect respect. We ought to respect our parents. आपली नैतिक जबाबदारी आहे ही. आपण आपल्या आई वडिलांचा मान राखला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, आदर राखला पाहिजे. हे नैतिक कर्तव्य आहे आपलं. म्हणजे जेव्हा ऑट टू म्हणजे आपण ऑट टू रिस्पेक्ट म्हणजे सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. अशा वेळेस ऑट टू चा उपयोग या दोन उदाहरणांमध्ये आपल्याला ऑट टू चा उपयोग म्हणजे आपलं ते कर्तव्य आहे, नैतिक कर्तव्य आहे, इष्टता आहे ती. नंतर वी ऑट आणखी आपण म्हणू शकतो वी OUGST ought to speak speak the ट्रूथ. आपण खरं बोललं पाहिजे. याच्यासाठी म्हणजे नैतिक कर्तव्य, नैतिक बंधन, नैतिक
काम करत असताना आपण ऑट टू चा उपयोग करतो. ऑट टू स्पीक म्हणजे बोलायला हवे, आपण खरं बोलायला पाहिजे, खरं बोलायला हवं. ऑट टू रिस्पेक्ट म्हणजे आपण आदर करायला हवा आपल्या आई वडिलांचा. ऑट टू हेल्प म्हणजे मदत करायला हवी. नैतिक कर्तव्य करत असताना ऑट टू चा असा उपयोग या वाक्यामध्ये केलेला आहे, असा उपयोग हा केला पाहिजे. यानंतर ऑट टू चा उपयोग शक्यता किंवा संभावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे द क्लार्क, CLERK, द क्लार्क ऑर टू कम नाउ. म्हणजे जो क्लार्क आहे तो नक्कीच आता ऑफिसमध्ये आलेला असावा. ही शक्यता, दाट शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे ऑट टू चा उपयोग करता येतो. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण मस्टचा उपयोग बघितला, ऑट टू चा उपयोग बघितला. आता याच्यानंतरचं जे पुढचं हे उदाहरण लिहून घ्या. याच्यानंतरचा नीडचा उपयोग आपण पाहणार आहे. नीड म्हणजे गरज असणे, आपल्याला गरज वाटणे. नीडचा उपयोग सुद्धा आपण आता बघू. तोपर्यंत हे जे वाक्य दिसतात, 4-5 वाक्य, हे आपल्या वहीमध्ये नोंदवून ठेवा. आता आपण नीड, नीड्स आणि नीडेड हे जे क्रियापद आहे, जसं आय नीड सम मनी टू पे फीज. मला काही पैशांची गरज आहे. नीड गरज आहे, स्वतंत्र क्रियापद म्हणून याचा उपयोग केला जातो. आणि स्वतंत्र क्रियापदाचा उपयोग करत असताना इथे बघा, आय नीड सम मनी, आय नीड सम मनी टू पे फीज. मला परीक्षा फी म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची फी जी आहे ती फी देण्यासाठी काही पैशांची गरज आहे. आणि इथे नीड हा शब्द नीड्स आणि नीडेड तिन्ही स्वरूपामध्ये वापरला जातो. स्वतंत्र क्रियापद म्हणून याचा उपयोग करतात. वाक्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त याचा नकारार्थी वापर केला जातो. आणि हा नकारार्थी वापर कसा असतो, तर हा नकारार्थी वापर वाक्यामध्ये शी डज नॉट नीड, बघा इथे शी डज नॉट नीड, she does not need your guidance, GUIDANCE. does not need म्हणजे गरज नाही, तिला तुमच्या गायडन्सची, मार्गदर्शनाची गरज नाही. अशा प्रकारे नकारार्थी वाक्यामध्ये याचा उपयोग करता येतो. तसंच याचा उपयोग आणखी सुद्धा इथे बघा, You need not to wait, you need not to, you need not wait. आता नीड नॉटचं शॉर्ट फॉर्म सुद्धा आपल्याला असं हे वाक्य असेल, म्हणजे यू नीड नॉट वेट म्हणजे तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही, तुला वाट बघण्याची गरज नाही. हेच वाक्य आपण असं लिहू शकतो की यू नीडंट, NEEDNT, नीडंट वेट. असंही आपल्याला नकारार्थी वाक्य हे करता येते. यू नीडंट वेट, तुला वाट बघण्याची गरज नाही. म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा आता नीड म्हणजेच काय, तर मस्टच्या विरुद्धचा शब्द. मस्ट म्हणजे गरज आहे, याच्या अपोजिट ला नीडंट आहे, असा याचा अर्थ लागतो. मस्ट म्हणजे गरज आहे, आपल्याला ते काम केलंच पाहिजे. नीडंट म्हणजे गरज नाही, अशा याचा मस्टच्या विरुद्ध नीडंट, गरज नाही. तर असा याचा वाक्यामध्ये उपयोग करावा लागतो किंवा केलेला असतो, हे आपण लक्षात घ्या. नंतर आता पुढचं जे क्रियापद आहे ते आहे डेअर. तर त्याच्या आधी हे जी उदाहरणं आहेत, हे उदाहरणं वहीमध्ये टिपून ठेवा, लिहून घ्या व्यवस्थित, आणि पुढचा उपयोग बघू. डेअर बघा, इथे तिसरा उपयोग दिलेला आहे आपल्याला, डेअर. डेअरचा अर्थ होतो आव्हान देणे, प्रतिकार करणे, धाडस करणे, हिम्मत करणे. म्हणजे जसं हाऊ डेअर यू टू आस्क मी, प्रश्नार्थक वाक्य. मी आता इथे डेअर यू लिहिलं,
हाऊ डेअर यू, तुझी हिंमतच कशी झाली मला विचारायला. म्हणजे एखादा आपण बोलताना बरेचदा म्हणतो हाऊ डेअर यू. डेअर यू म्हणजे धाडस कशी झाली, हिंमत कशी झाली. तर डेअरचा स्वतंत्र उपयोग इथे केलेला आहे. हाऊ डेअर यू टू आस्क मी, हे विचारण्याची तुझी मला हे विचारण्याची हिंमतच कशी झाली. डेअरचा अर्थ आव्हान देणे असा सुद्धा होतो, प्रतिकार करणे होतो वाक्यामध्ये. जसं इथे आव्हान देण्यासाठी पहा, ही डेअर्स मी टू फाईट. उदाहरणार्थ ही डेअर्स मी टू फाईट. आता या ठिकाणी डेअर्स मी म्हणजे मला आव्हान दिलं त्यानं, आव्हान केलं मला. हे डेअर्स टू फाईट, हे डेअर्स मी टू फाईट, माझ्याशी लढण्याचं मला त्याने आव्हान दिलं, असा याचा अर्थ आहे. डेअर्स म्हणजे आव्हान देणे, प्रतिकार करण्यासाठी किंवा प्रतिकार करणे, अशा प्रकारचा अर्थ इथे याचा आहे. तर इथे याचा उपयोग नकारार्थी वाक्यात सुद्धा बरेचदा केला जातो की हे डेअर्स नॉट टू चॅलेंज मी. नकारार्थी वाक्यातही होतो. ही डेअर्स, he dare not to challenge, CHALLENGE, challenge me. मला आव्हान करण्याचं त्याच्यामध्ये हिंमत नाही आहे. डेअर नॉट. तर अशा प्रकारे डेअरचा सुद्धा स्वतंत्र उपयोग वाक्यामध्ये केला जात असतो किंवा आपण करत असतो. आता शेवटचा याच्यामध्ये एक उपयोग राहिलेला आहे आणि तो उपयोग आहे, हे उदाहरण सुद्धा इथे लिहून घ्या. शेवटचा उपयोग जो आहे तो आहे यूज टू, जो आपण मागे बघितला होता. परंतु परत एकदा आपण बघू. यूज टू, यूज टू चा उपयोग आहे, तुम्ही भूतकाळातली तुमची जी सवय आहे ती सवय दर्शविण्यासाठी यूज टू चा उपयोग वाक्यामध्ये करतात. म्हणजे तुम्ही समजा ती तुम्हाला सवय आधीच्या काळामध्ये होती, एका विशिष्ट काळाच्या आधी तुम्हाला ती सवय होती, आता ती सवय नाही, म्हणजे यूज टू सवय दर्शवण्यासाठी. म्हणजे आय यूज टू स्विम, I used to swim when I was child. मी लहान मुल असताना पोहत होतो. किंवा when I was 15 years, 15 लिहिलं तरी चालते. when I was child or I was 15, FIFTEEN, मी 15 वर्षाचा असताना पोहत असे. किंवा we used to travel, TRAVELLED, we used to we used to travel to school when we learn, learn in the when we were learning in the school. जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा आम्ही शाळेमध्ये प्रवास करत जात असो गाडीने. यूज टू ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करत असो. अशा प्रकारे भूतकाळातली आपली सवय दर्शविण्यासाठी आपण यूज टू चा उपयोग करतो. या यूज टू च्या ऐवजी आपल्याला वुड चा सुद्धा उपयोग करता येतो. आय वुड स्विम व्हेन आय वॉज 15. यूज टू च्या ऐवजी आपल्याला याच्याऐवजी आपल्याला वुड चा सुद्धा उपयोग करता येतो. WOULD, वुड. भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी वुड चा सुद्धा उपयोग करता येतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. किंवा
आपण आणखी असंही म्हणू शकता तुम्ही, एखादं आणखी तिसरं उदाहरण असं लिहिता येईल आपल्याला की समीर used to cycle when he was in 7th STANDARD when he was 7th standard. समीर हा सायकल नाही यायचा, सायकल वापरायचा किंवा सायकलचा वापर करत करत सायकलने शाळेत म्हणजे जेव्हा तो 7व्या वर्गामध्ये शिकत असायचा तेव्हा तो समीर सायकलने शाळेमध्ये यायचा किंवा शाळा सायकल वापरायचा, सायकल चालवायचा असं आपण म्हणू शकतो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. यानंतर मी आपल्याला एक जे आपण वर्ब इथे आता सगळ्या वर्बचा आपल्याला डिटेल्स मध्ये अभ्यास झालेला आहे. परत मी तुम्हाला सांगतो आहे की मी सुरुवातीच्या पहिल्या पार्टमध्ये वर्बचा अभ्यास करत असताना ट्रान्झिस्टिव्ह वर्ब, इन ट्रान्झिस्टिव्ह वर्ब आपण बघितलेत. त्याच्यानंतर आपण इन्फिनिटिव्ह बघितले, त्याच्यानंतर जिरंड बघितले, प्रेझेंट पार्टिसिपल बघितलं, त्याच्यानंतर मॉडेल्स म्हणून आपण शाल आणि विलचा उपयोग बघितला, कॅन आणि कुडचा बघितला, मे आणि माइटचा बघितला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मस्टचा उपयोग बघितला, त्याच्यानंतर ऑट टूचा उपयोग बघितला, डेअरचा उपयोग बघितला. हे सगळे उपयोग आपण बघितलेले आहेत. आता मी तुम्हाला एक नोट्स मधली जे वर्ब आहेत, ज्या वर्बचे 3 फॉर्म दिलेले आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मधला, कंपॅरेटिव्ह डिग्री मधला आणि सुपरलेटिव्ह डिग्री मधले फॉर्म सुद्धा मी तुम्हाला मागे दिले होते. आता हे काही वर्बचे फॉर्म तुम्हाला 3 फॉर्म देणार आहे, प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल. याची लिस्ट तुम्ही आपल्या वहीमध्ये करून ठेवा, त्याचा अभ्यास नीट करा. धन्यवाद, थँक्यू. परत एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.